रत्नागिरीमध्ये अखिल मराठा फेडरेशनचा अशा तऱ्हेचा पहिलाच मेळावा किंवा महासंमेलन होतंय। याच्या आधी आमची दोन अशी संमेलनं झालेली आहेत। त्यातलं एक परळच्या क्रांती मैदानावरती झालेलं आहे, कामगार क्रीडा मैदान जे आहे त्याच्यावरती, आणि दुसरं जे संमेलन होतं ते ठाणे शहरात झालेलं होतं। ठाणे शहरातलं जे संमेलन होतं ते शिंदे साहेब जे आपले मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत तेच त्याचे स्वागताध्यक्ष होते, त्यांच्यामुळेच ते ठाण्यामध्ये झालेलं होतं। आणि त्याच्यानंतर एक असा निर्णय झालेला आहे की मुंबई ठाण्यामध्ये संमेलनं घेण्यापेक्षा आपण निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो तर तिकडची जी आमची जी ॲक्शन आहे की सगळ्या मराठा समाजामध्ये एक वाक्यता निर्माण करणं, एकी निर्माण करणं किंवा त्यांच्या उत्कर्षासाठी काम करणं, आणि त्या दृष्टीने मुंबई ठाण्याच्या बाहेर पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी जिल्ह्याची निवड केलेली आहे। आणि म्हणून रत्नागिरीमध्ये हे आता 18 आणि 19 म्हणजे शनिवार रविवार येत्या हॉटेल विवेकच्या बँक्वेट हॉलमध्ये आणि त्यांच्या क्रीडांगणाचा पण आम्ही वापर करणार आहोत। आणि हे आता मराठा समाजाचं पहिलंच महासंमेलन आमच्या फेडरेशनतर्फे रत्नागिरीत होतं आहे। रत्नागिरीमध्ये जी दोन मराठा मंडळं इथे स्थानिक आहेत, एक मराठा मंडळ ठाणे, मराठा मंडळ रत्नागिरी, आणि दुसरं क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी, या दोन मंडळांनी सह आयोजक आहेत त्यांचे इथले, आणि मेन आयोजक आमचं अखिल मराठा फेडरेशन आहे। एकूण आत्तापर्यंत 57 निरनिराळी मराठ्यांची मंडळं आहेत ती या फेडरेशनमध्ये सभासद झालेली आहेत, ती निरनिराळ्या ठिकाणची आहेत। त्याच्यामधलं एक जे आहे ते पानिपत हरियाणामधलं पण आहे। तर हरियाणामधलं जे मराठा उत्थान समिती नावाचं जे मराठा मंडळ तिथलं आहे, जे रोड मराठा म्हणून पानिपतमध्ये त्यांची ओळख आपल्या ज्या पूर्व राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील, त्यांनी त्यांना ओळख दिलेली आहे, आणि ते आता रोड मराठा म्हणून तिथे आता कालच आपली मकर संक्रांत झालेली आहे, आणि तिथे मकर संक्रांतीचा हरियाणामध्ये, कारण काल आपली पानिपतची लढाई झाली, आणि आपण मराठे म्हणजे सगळे खरे त्यावेळेचा मराठा शब्द म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन लोक लढले, आणि ते लढले नसते तर दिल्ली आज अफगाणिस्तानमध्ये गेली असती, कारण तो अफगाणिस्तानचाच होता। आणखीन एक जो समाजभूषण पुरस्कार आम्ही देतोय ते सुरेश हावरे साहेब म्हणून, तुम्हाला माहिती असेल, हावरे बिल्डर म्हणून जे नवी मुंबईमध्ये आहेत, पण त्यांना जो आम्ही देतोय ते अणुशास्त्रज्ञ होते, तर त्या अणुशास्त्रज्ञ म्हणून आम्ही तो पुरस्कार देतोय। 4 जण आमचे समाजभूषण आहेत, त्याच्यामधले 2 हे आत्ता मी सांगितलेले जे गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करून चीफ सेक्रेटरी झालेले आहेत, आणि 2 समाजातले आहेत। आणि एक समाज गौरव पुरस्कार जो आहे तो जो आम्ही देतोय ते भुजबळराव म्हणून आहेत, उमेशजी भुजबळराव, जे आपल्या संगमेश्वरमधलेच आहेत, पण जी पीटी स्लॅब आहे, म्हणजे आता ही सुद्धा बिल्डिंग बघितली तुम्ही तर त्याला बीम कॉलम्स वगैरे मध्ये काही दिसणार नाहीत। तर अशा तऱ्हेची जी टेक्नॉलॉजी आहे ती त्या टेक्नॉलॉजीचे ते एक्सपर्ट आहेत। तर अशा तऱ्हेचे हे पुरस्कार याच्यामध्ये दिले जाणार आहेत। आणि बाकीची चर्चासत्र आहेत जे आमचे विषय आहेत, म्हणजे महिलांचे पण काही विषय असतात आणि आमच्या युवकांचेही काही विषय आहे, त्याच्यामध्ये ज्या अडीअडचणी, मार्गदर्शन, किंवा IAS किंवा MPSC UPSC वगैरे परीक्षा आहेत त्याच्यासाठी काय करायला लागेल। तर आता अजित निंबाळकर जे आहेत ते सारथी म्हणून जी संस्था आहेत त्याचे सध्या विद्यमान अध्यक्ष पण आहेत महाराष्ट्रामध्ये। तर अशा तऱ्हेने हे सगळ्या मान्यवरांना आम्ही लोकांसमोर आणतो, म्हणजे आमच्याही लोकांना कळेल, शिकलं पाहिजे, पुढे जायला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।